नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत चिनी मातीच्या बरण्या आणि प्लास्टिकचे जार. म्हणजे तुम्हाला आता मसाले जर बनवताय तुम्ही किंवा लोणची करताय तर त्याच्यासाठी साठवणीच्या बरण्या अगदी छोट्या साईज पासून तुम्हाला मोठ्या साईज मध्ये मिळणार आहे. आणि आता आपण फिरायला वगैरे जातो तर तुम्हाला जास्त प्रमाणात पाणी पण हवं असतं किंवा बॉटल्स लागतात आपल्याला, तर त्यासाठीचे तुम्हाला जास्त क्वांटिटी मध्ये असे हवे असतील तर असे आहेत बघा. पूर्ण पाण्याचे कॅन वगैरे तुम्हाला इथे मिळणार आहेत हे सगळं, आणि जार वगैरे आहेत, परत बॉटलचे सेट आहेत. ते आजच्या भागामध्ये तुम्हाला सर्व बघता येणार आहे आणि त्याची किंमत सुद्धा कळणार आहे. तर आपण कुठे आलात गेस करा. आपण आलात स्वस्तिक ट्रेडर्स मध्ये ठाण्याला, आणि तिथे तुला उत्तम कलेक्शन मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी खरेदी करता येणार आहेत अगदी वाजवी भावामध्ये, आणि व्हेरायटी खूप आलेली आहे. तर बघूया काय काय आहे. तर लगेचच व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ठाणा स्टेशनला पश्चिमेला तुम्ही आलात का सरळ चालत यायचंय तुम्हाला. सरळ नागरिक स्टोरची जी गल्ली आहे ती यायची. हे बघा, इथे आलात का पुढे कुटीरोधक मंदिर आहे आणि ही विठ्ठल गल्ली आहे. विठ्ठल गल्लीला लागूनच हे स्वस्तिक ट्रेडर्स हे दुकान आहे. या तर इथे तुम्हाला अगदी सर्व काही किचनच्या तुम्हाला टूल्स म्हणा सर्व काही रिझनेबल दरात मिळणार आहे. किंवा तुम्हाला बाथरूम साठीचं काय कलेक्शन हवं असेल किचन साठी तर सर्व होलसेलच्या दरात मिळणार आहे. तर या, तर आपल्या सोबत आहे दुकानाचे मालक. नमस्कार दादा. नमस्कार ताई. आणि कसे आहेत? एकदम बरे आहे. आणि काय नवीन आणलं आमच्यासाठी? आता हा तुम्ही बघत असेल तर गरमीच्या सीझनला बायकाला वगैरे मसाला सांभाळून कसं ठेवायचा, स्टोरेज कसं ठेवायचा, त्या टाइम याच्यासाठी मी आता नवीन एक हे चिनी मातीच्या मातीचे बरण्याचे आधी आपल्याकडे. बरं. मग ही लहान साईज कशी आहे आपल्याकडे? सुरुवात तुम्हाला अर्धा किलोची साईज आहे. ठीक आहे. याच्यामध्ये अर्धा किलो तुमचा मसाला किंवा म्हणा हे लोणचा म्हणा किंवा नमक वगैरे हे तुम्हाला 120 रुपयाला जाते. बरं. आणि याच्यापेक्षा अजून लहान पाहिजे तर हा तुम्हाला हे बघा, हे एकदम लहान साईज आहे. हा 90 रुपीजला जाते. याच्यामध्ये पाव किलो पर्यंत बस. आणि हे नॉर्मल लहान साईज मध्ये तुम्हाला असंच झाकण भेटणार. वरती असं फिरकीचं नाही भेटणार लहान. बरं. म्हणजे सर्व साईज मध्ये मिळणार आहे आपल्याला. आणि त्याच्यामध्ये हा बघा तुम्ही 1 किलोची साईज आहे हा. बर. आणि क्वालिटी वाईज तुम्ही बघू शकता पूर्ण फर्स्ट क्वालिटी मध्ये आहे. आणि एक कंपनी आहे बजरंग कंपनीचाच माल आहे. चांगल्या क्वालिटी. चांगली क्वालिटी. मग ही जी आहे किती किलोची? याच्यामध्ये हा स्टार्टिंग साईज मध्ये हा 2 किलो पासून स्टार्ट. फिरकी ना? हा, हे 2 किलो मध्ये तुम्हाला फिरकी भेटणार. अच्छा, सांभाळून. हे तर आपल्याला लागतच मसाल्यासाठी. आणि फिरकी सिस्टम आहे. चांगली क्वालिटी आहे चिनी मातीचं. आता हा 2 kg ची प्राइसिंग तुम्हाला जाते 280 ला. 280. 280 ला. असं मार्केटला प्राइस आहे 400 450 रुपये रेट आहे. तुम्हाला 280 पर्यंत. त्याच्यानंतर मग ती मोठी आहे ना? हा, त्याच्यानंतर ती मोठी. बरं. बघा सर्व तुम्हाला दाखवतो आम्ही किती साईज. तुम्हाला 4 किलो पर्यंत राहील. बरं. हे पण असं फिरकी सिस्टम. आता मोठ्यामध्ये सगळे फिरकी सिस्टम येणार आहे. म्हणजे हवा बंद होते. आणि याला एक कसं आहे माहिती, थ्रेड कधी कधी जाम होतो, त्याच्यासाठी सेफ्टीसाठी एक कॉटन कपडा गागरा तर एकदम बेस्ट राहील. ओपन आणि इझी करायला होतो. ते आपण गागरा बांधतोच ना, तसं ते बांधायचं. आणि ह्याची कॉस्टिंग तुम्हाला 400 पर्यंत जाते. बरं. याच्यामध्ये 4 किलो मसाला येऊन जातो. बरं. ही सर्वात मोठी आहे का? हा, हे सर्वात मोठी. बरं. ही सर्वात 14 नंबर आहे. याच्यामध्ये तुमचा मसाला 5 किलो राहील. जास्त राहील. पूर्ण मोठी साईज. बरं. आणि कधीही हे पूर्वापार चालत आलं चिनी मातीच्या बरणांमध्ये चांगलं राहतं. आता आपण ऑप्शन काढतो की हे काचेच्या म्हणा किंवा ह्या ह्याच्यामध्ये, म्हणजे ज्याची जसं बजेट आहे किंवा आवड आहे. पण हे कधी एका बाजूला ठेवलं का झालं सोयीस्कर. लोणचं पण छान जमतं. आणि याच्यापेक्षा अजून एक मोठी कुणाला असा बस. हे 6 किलोची बरणी आहे. तुम्ही बघू शकता. याला साईडला हँडल दिलाय पकडायला. फिरकीच आहे. हे पण फिरकी राहतात. बापरे, एवढी मोठी आहे. 6 ते 7 किलो याच्यामध्ये मसाला राहतो. बघा ना, सर्व साईज म्हणजे आली 2, 300 ml पेक्षा 10 किलो पर्यंत. 10 किलो. ती सगळ्यात मोठी आहे ना दादा? 12 किलो. ते ऍक्च्युली उचलायला नाही, ती लांबूनच दाखवते. लांबूनच दाखवा. हा बघा, हा जे आहे ना 12 किलोची साईज आहे. बापरे, एवढी मोठी साईज. मोठ्या फॅमिलीसाठी वगैरे. एकदा भरला मसाला थोडासा काढला का चांगला राहील. असं दर बघायला गेले तर MRP याची आहे 1550 रुपये. तुम्हाला मात्र 1100 रुपये. 1100 नाही येणार. किती फरक आहे बघा. भरपूर फरक. आणि मग ह्या कोणत्या आहेत?
आता याच्यामध्ये दुसरं एक स्टोरेज आहे ना आपला रेग्युलर साठी जो ठेवतात तुम्ही किचन मध्ये, तर त्याच्यामध्ये आपल्याकडे 12 किलो पासून अर्धा किलो पाव किलो सर्व रेंज. आता हा तुम्ही बघताय ना, हा 12 लिटर आहे, म्हणजे याच्यामध्ये 8 ते 10 किलो मसाला तुमचा परफेक्ट राहील. हा तुम्हाला बरणी सगळी तुम्हाला सनपेट जीपेट असं ब्रँड कंपनी, म्हणजे मसाला तुमचा खराब नाही. आता हा जे 12 लिटरची साईज आहे तुम्हाला 300 पर्यंत. ऑप्शन तुम्हाला काचामध्ये देतोय. काच मध्ये हा वेळी आहे ना मोठी साईज मध्ये छान आहे, रेक्टँगल मध्ये असं शेप पण छान आहे, राऊंड हा राऊंड साईज येते. पण ती सांभाळायला लागते. हा 4.5 लिटर आहे, याच्यामध्ये 3 ते 3.5 किलो मसाला बसतो. रेक्टँगल आकार छान आहे, आकार पण छान आहे, म्हणजे असा ओव्हल शेप वाला आहे. बरं, याची कंपनीची 599 MRP आहे, मात्र तुम्हाला 450 पर्यंत बघा. 450. आणि काचेमध्ये आता पुन्हा आपण सगळं वापरतो, काचेमध्ये पाण्यासाठी पण काच. दुसरी त्याच्यात एक ग्राउंड मध्ये पाहिजे येराची 4 लिटरची, हे 3 किलो मसाला बसतो. बरं. हे मसाला किंवा काही डाळी वगैरे सर्व स्टोरेज साठी सर्व आपल्याला जे फूड ग्रेड क्वालिटी चांगली आहे त्याची, फूड ग्रेड आहे कंपनीमध्ये चांगलं आहे. मग त्याच्यात बऱ्याच साईज, अगदी लहान पण आहे ना हे. हा, याच्यामध्ये तुम्हाला 250 ml पासून सगळी सुरुवात आहे, राऊंड मध्ये आणि स्क्वेअर मध्ये ना. हे बघा छान आहे, सगळे साईज आहे. 250 ml आहे, 500 ml आहे, 750 ml. क्वालिटी छान आहे काचेची, क्वालिटी छान आहे. तुम्ही क्लिअरनेस बघून तुम्हाला माहिती पडेल त्याची जी क्वालिटी काचेची बघा, एकदम क्लिअर आहे आणि हातात घेतल्यावर ते कळतंय. फक्त हाताळताना सांभाळायला लागतं. मग हे तुम्हाला स्क्वेअर मध्ये भेटून जाईल साईज, राऊंड मध्ये साईज. हे किती रुपयाला असेल दादा? आता हा स्टार्टिंग 250 ग्राम आहे, हे तुम्हाला 480 रुपये डझन जातो, म्हणजे 40 रुपयाला एक जातो. अरे वा, बरं आहे ना. सगळे आपले मसाले एक्स्ट्रा असतात ना, एक्स्ट्रा असतात, त्याला लहान छान वाटतं. मस्त, आणि दिसतं पण ना याच्यामध्ये. एकच कोण असेल बाई किचन मध्ये, तिला बरं. हा, आणि ते काय बरं आपल्याकडे दुसरं आहे माझ्याकडे बघा, हे आईस बॉक्स आलेले. आता गरमीमध्ये तुम्ही बघत असेल तर सर्वाला युज होतो. घरी कधी तुम्हाला ट्रॅव्हलिंगला घेऊन जायचं असेल कुठं थंडसाठी, त्याच्यासाठी किंवा धंदेवाल्यासाठी किंवा फेरीवाल्यासाठी सर्वाला आईस बॉक्स युज होतो. आणि फिश साठी वापरतात. ताजं म्हणजे काही तुमचं असेल ना, तर कोणी एक्स्ट्रा स्टोरेज घेऊन. गाड्या असतात आता प्रत्येकाकडे, गाड्या 4 व्हीलर आलीच आहे, तर हे गाडीमध्ये एक तुम्ही, आणि हे 2 व्हीलर मध्ये पण राहील. किंवा कोणाकोणाचे इंजेक्शन असतात, हे लहानवाला त्याच्यासाठी इंजेक्शन वगैरे असतं ना, त्याच्यासाठी भरपूर चांगलं. किंवा लहान बाळासाठी काय असतं, स्टोरेज तुम्हाला काय न्यायचं असेल, जास्त दिवस टिकवायचंय, खरंच हे चांगलं आलेलं आहे. पूर्वी हे सगळं नव्हतं, पण छोटस म्हणून असं. हे कितीला दादा? हे बघा, हे तुम्हाला 3 लिटरची साईज आहे, याची 899 MRP, आपल्याकडे 350 आहे मात्र. एवढा फरक? येस, क्वालिटी पण छान आहे, क्वालिटी पण छान आहे. आणि हे तुम्ही पॅक करून ठेवला ना, तर 12 तास आईस असं थंड राहतं. बर्फ ना, त्याच्यात बर्फ टाकायचंय तुम्हाला. याच्यामध्ये तुम्ही बघितलं ना, तर सगळी साईज. बरं, सर्व साईज 6 लिटर आहे, 14 लिटर आहे, 25 लिटर आहे. नंतर मोठे स्टोरेज. मोठा जरा दाखवा ओपन करून. हा, आता 4 व्हीलर मध्ये आरामात, 4 व्हीलर मध्ये आरामात. आणि बिझनेस साठी वगैरे ठेवत असतील ना. बिझनेस साठी बरीच जण व्यवसाय करतात वगैरे, प्रॉपर येऊन जाईल. आणि क्वालिटी पण मजबूत आहे, पडली तरी तुटणार नाही. आता कसं कोल्ड्रिंकचा पण व्यवसाय कोण करतं ना, त्याच्यासाठी पण, किंवा गावच्या ठिकाणी असतं, त्याच्यासाठी पण याच्यात बर्फ ठेवला तर कोल्ड्रिंक राहते. पाण्याच्या बॉटल ठेवून आईस भरून याला पॅक करून टाका, आणि जसं युज करायचं एक एक बॉटल काढून तुम्ही. जास्त प्रमाणात फिश न्यायचंय तर तुम्हाला ही सर्व साईज मिळू शकतं. हे आपल्यासाठी फिश साठी वगैरे बरे, कुठे दूर जात वापरायला. नंतर मोठे स्टोरेज साठी पण ऑप्शन आहे. हे कसं आहे मोठं सगळ्यात? हे बिझनेस साठीच आहे ना? हे पण बिझनेस वगैरे साठी. आता गन्ने ज्यूस वाले वगैरे. बरोबर. बरं, हे कसं येईल? हे तुम्हाला मात्र 2000 पर्यंत जातो. 50 लिटरचा आईस बॉक्स. अच्छा. आणि MRP किती आहे त्याची? त्याची MRP 3500 आहे. आपल्याकडे 2000. जवळ जवळ 80% आलं. आरामात. हो ना. बरं, त्याच्यापेक्षा पण मोठं आहे. याच्यापेक्षा पण 60 लिटरचा आहे. बापरे, हे सगळं व्यवसायासाठी चांगलं आहे. फिश घेऊ शकता. याची MRP 4500 आहे. हे मात्र तुम्हाला 2500 जातो. बरं, किती फरक आहे. होलसेलच्या दरात तुम्हाला हे आईस बॉक्स मिळतायत बघा, छोट्या साईज पासून. म्हणजे घरगुती पण वापरासाठी आपल्याला, पर्सनल आणि मोठे पण आहे. त्याच्यात रंग मिळतील ना ह्याच्यामध्ये? याच्यामध्ये तुम्हाला रेड आणि कंपनीचे रेड ब्लू कलर आहे. जर पॉसिबल असेल तर दोघी कलर स्टॉक मध्ये आहेत, तर मिळेल.
दुसरं आता तुम्ही बघत असाल गरमीचं प्रमाण जास्त वाढलंय, तर पाणी लिक्विड वगैरे जास्त जातो, तर त्याच्यामध्ये तुम्ही हे बघा याच्यामध्ये सरबत वगैरे डिटॉक्स वॉटर साठी फ्रुट्स वगैरे कटिंग करून ठेवला. हल्ली ते कसं काकडी वगैरे सगळं मिक्स, पुदिना वगैरे, आणि ते ना 2 तासानंतर ते पाणी तयार होतं आणि ते पाणी प्यायचं, पूर्ण शरीर ते डिटॉक्स. ते बरोबर बोलले तुम्ही. 5 लिटरची साईज आहे. हा कितीला आहे? हा 2000 MRP आहे, आपल्याकडे 1350 ला आहे मात्र. वा, आणि गिफ्ट द्यायला पण छान आहे. गिफ्ट द्यायला पण चांगलं आहे आता गरमीच्या सीझनला. आणि दिसेल किती छान, फक्त तुम्हाला व्यवस्थित ते ठेवायचं. याच्या सगळं वुडन स्टँड पण येणार बॉक्स मध्ये फिटिंग करावं लागतं. तुम्हाला वुडन स्टँड पण येणार आहे. हा पण छान दिसतो. आणि हे आता पिरामिड मध्ये न्यू पॅटर्न आली आहे काचेची, युनिक काही कॉन्सेप्ट आहे. डायनिंग टेबलवर ऑन ऑफ इथे पाणी प्यायला पण बरं, बर्फाचं पाणी, ज्यूस वगैरे प्यायला, लिंबाचं सरबत, किंवा कधीतरी पाणीपुरी तर याच्यासाठी एक पाणीपुरी लावायची, खायची, पोटात बसायची गरज नाही. हे पण छान आहे. हायजीन पाणीपुरी म्हणजे बराच वापर होऊ शकतो आता गरमीमध्ये. बघून कसं मला कितीला हा सेट? हा 2500 MRP आहे, आपल्याकडे मात्र 1450 ला. बरं. आणि ह्याच्यामध्ये आता हा ब्लॅक कलर आहे. ओके, याच्यामध्ये तुम्ही ट्रान्सपरंट घेतलं तर ते पण मिळणार. अरे वा, फरक आहे म्हणजे ते 300 रुपयाचा फरक आहे. बरं, म्हणजे पाण्याचं थंड हे सर्व आणलंय दादांनी, अगदी सीझन नुसार इथे येत असतं. आणि तुम्ही आता ज्यूस ग्लास वगैरे आता गरमीमध्ये जास्त लागतात, ते आम्ही प्रॉपर आता गरमीमध्ये सीझन मध्ये होलसेल मध्ये विकतो. हे नॉर्मल ज्यूस ग्लास आहे. बरं, हे 6 ज्यूस ग्लास आहे. हे मात्र तुम्हाला 350 ला बॉक्स जातो. पूर्ण बॉक्स 400-500 रुपये रेट आहे. ते तर लागतात ना आपल्याला, पण पाहुणे आले तर ज्यूस द्यायला, ते असं पकडायला मग सारखं झालं, आणि एरवी सगळंच होणार. मस्त मजबूत आहे ते, एराचं आहे ना, कुल्फीचं पण दिसतंय. हा, हे दुसरं आता घरी लहान बाळे सांगतात की आम्हाला रेग्युलर रात्री कुल्फी पाहिजे, तर त्याच्या हिशोबाने कुल्फीचे मोल्ड आले 6चे 8चे, अजूनही माल येणार आहे. तुम्ही आले की तुम्हाला अजूनही व्हेरायटी दाखवायला भेटेल. छान. आणि ह्याच्यात तुम्ही खूप काय करू शकता. टरबूजची कुल्फी, तुम्ही जरी फळं असतात त्याचा ज्यूस करून मुलांना हे करून दिलं, मुलं खुश, मुलांसाठी खुश. किंवा दूध तर असतं, दुधाची जरी तुम्ही हे करून रबडी बनवून केली कुल्फी, पण याच्यात टाकली की डायरेक्ट टरबूजचं आलं, किंवा बरंच काय काय छान आहे. दुसरं आता ट्रॅव्हलिंगला जायला आपल्याला कमीत कमी 4-5 माणसं असतात, तर नॉर्मल कॉम्पॅक्ट मध्ये तुम्हाला थंड पाणी पिण्याची सवय असेल. बिस्लेरीमध्ये जास्त पाणी सही होतं, तर हे तुम्हाला मात्र 550 रुपयाला. हे स्वतःचा प्रोडक्ट आणि क्वालिटी पण चांगली आहे बघा. मिलिटरी डिझाइन अजून 2-3 डिझाईन आहे त्याच्यामध्ये. आणि पूर्ण वॉश त्याच्यात बर्फ करून नेलं ट्रेन मध्ये, याच्यामध्ये थंड राहणार. हे आम्ही वापरतो. हे ट्रेन मध्ये पण आरामात नेऊ शकतो, असं नाही की 4 व्हीलर. म्हणजे आपल्याला बॉटल्स घ्यायलाच नको, वापरू शकता. छान आहे. आणि कंपनी पण ब्रँडेड आहे, नायासा कंपनी. किती म्हणाले याची? हे तुम्हाला 69 MRP आहे, ते मात्र तुम्हाला 500 रुपयाला येईल. 500 रुपये. बरं, माझ्यात कलर्स वगैरे आहेत? कलर्स वगैरे आहे बघा. बरं, 5 कलर आहे, जे कलर अवेलेबल असेल ते दाखवून तुम्हाला. बरं. आणि तो कोणता आहे बरं? हा पाण्याचा, हा वाला. हा तुम्ही ऑफिस वगैरे, बँक वगैरे, ते सगळं यूज मध्ये जास्त यूज होतो, किंवा दुकानांमध्ये वगैरे. एकदाच पाणी भरलं एक्वागार्डचं का. आणि प्लस याच्यामध्ये बेनिफिट्स काय, आता हे 20 लिटर तर तुमचा स्टोरेज झाला, प्लस ते आता बिस्लेरी वाले ते पलटी मारायचं. बरोबर, 20 लिटर. बरोबर. तो याला पलटी केलं की 40 लिटरचा स्टोर इनफ झाला. आम्ही पण दुकानामध्ये वापरतो, तर ह्याच्यात याच्यामध्ये वापरू, स्वच्छ धुवू पण शकता, आणि पाणी पण कस्टमरला पाणी प्यायला बरं. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला थंड पाणी पाहिजे मोठा, कमर्शियल युजच्या हिशोबाने, तर हे पण आपल्याकडे आहे. पाणी थंड ठेवायला. याची काय किंमत आहे? हे असं मार्केटला प्राइसिंग आहे 750 रुपये, आपल्याकडे 700 रुपये. आणि हे इंडस्ट्रियल यूज मध्ये म्हणजे हेवी ड्युटी, खाली प्रॉब्लेम नाही, स्टँड आहे, आणि रफ अँड टफ यूज आहे, तुटणार नाही, म्हणजे तुटणार नाही, एकदम हेवी ड्युटी. बरोबर, अनब्रेकेबल टाईप तुम्ही म्हणू शकता याला. बरंच आणलेलं. आणि हे पण का, हे ऑफिस मध्ये असतं ना जास्त? हे पण ऑफिस मध्ये आहे. तर तुम्ही हे पाणी भरून तुम्ही मागवतात ना, त्याला खालती ऑप्शन काही नसतो की आपण नळ ऍडजस्ट करू, तर त्याच्यासाठी हा नळवाला जार दिलाय. ठीक आहे. आणि हे तुमचा पाणी जे आहे तो हे असं पलटी, बरोबर, त्याच्यानंतर हा 20 नि 10 30 लिटरचा जार पूर्ण तयार होतो. म्हणजे आणि याच्यामध्ये तुम्ही रेग्युलर असं ग्लास भरून डायरेक्ट इझी टू युज करू शकता. बरं. हे पूर्ण असं कॉस्टिंग आहे 500 रुपये, आपल्याकडे हे पूर्ण सेट 350 रुपयाला भेटणार आहे मात्र. बरं आहे.
आणि हे पण बॉटल्स आहेत का? हे बॉटल सेट मध्ये 2-3 प्रकार आहे. हे नायास असं आता आले बघा. नायासच. नायास असं आहे, नंतर जीपेट आहे. सगळे कंपनीच्या हिशोबाने वेगवेगळे. हा सेट कसा आहे? हा 399 MRP आहे, तुम्हाला 250 रुपीजला पडेल. 250. आणि हा 180 ला सेट जाईल. हा 180. हे सगळे तुम्ही बघणार ना, ते बघा फूड ग्रेड वगैरे ग्रेड लिहिलेलं, म्हणजे याच्यात पाणी 2-3 दिवस राहिला तरी स्मेल नाही, वास नाही, सगळी गॅरंटेड आहे. म्हणजे चांगल्या क्वालिटीचं फूड ग्रेड प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत आणि सगळ्यांच्या घरात असतात. याच्यामध्ये भरपूर ऑप्शन, मस्त रंग आणि डिझाईन्स वगैरे ऑप्शन तुम्हाला दाखवतोय. ड्रॉवर्स मध्ये स्टोरेज साठी मेन आपल्याकडे कसं स्टेशनरी वगैरे स्टोरेज, कपडेसाठी स्टोरेज, ऑल पर्पज साठी तुम्ही बघू शकता. बघू तो काढा ऑप्शन आहे. हा बघा, हा 5चा आहे. हो, हे 5चं आहे बघा. फाईल आहे, ड्रॉवर आहे, नाकोडा कंपनीचा आहे. तुम्ही स्पेस वगैरे क्वालिटी बघू शकता. मुलांची स्टेशनरी राहू शकते, लहान कपडेसाठी, ऑल पर्पज साठी वापरू, किंवा आपण मेकअपचं पण काही वस्तू वापरू शकता. स्टोरेज आहे ना. टोटल किती 1 2 3 4 5 लेअर आहे. याच्यामध्ये तुमचा 4चा लेअर पण भेटेल, 3 लेअर पण भेटेल. बरं, 3 आणि 4 आणि 5. 4 आणि 5. बरं, याची काय किंमत आहे? 5. हा मॅडम 2400 MRP आहे. हे मात्र तुम्हाला 1150 ला येणार आहे. बरं, आणि क्वालिटी वाईज गॅरंटेड. क्वालिटी कपाट कमीच पडतात आपल्याला बायकांना. बरं आहे. दुसरा याच्यामध्ये टोटल कसं 3 व्हेरियंट आहे. एक हा व्हेरियंट आहे, नंतर हे आपला ऑफिस साठी. अच्छा, तो वाला A4 साईज मध्ये आहे. ती पण साईज. त्याच्यामध्ये एक मोठं स्टोरेज आहे. हे तर लई मोठं, त्याच्यामध्येच फक्त मोठी. येस, हे तर कपडे राहतील. त्याच्यामध्ये कपडे वगैरे तुम्ही मस्त कपाटाच्या बाजूला आरामात राहील. कपाटाच्या बाजूला आरामात राहील. छान आहे. आणि हे सर्वात मोठा स्टोरेज आहे. कितीला येणार हा संपूर्ण? हा 5000 MRP आहे, तुम्हाला 2400 रुपयाला येईल. 2400. आणि याच्यात 5चा पण मिळेल? 5चा पण भेटेल, 4चा पण भेटेल. जसं बरं, मग ह्याच्यात तुम्हाला 3चा पण मिळेल. याला दुसरा एक ऑप्शन काय, याला हेवी तुम्ही स्टोरेज केला तर तुम्हाला मूवचा इश्यू असेल तर हे बघा, हे असे व्हील दिलेले. अच्छा, आता व्हील लावून तुम्ही रिमूव्ह करायला, मूव्ह करायला पण नेऊ शकतो. किंवा तुम्हाला असं फिक्स ठेवायचं तर हा व्हील तुम्ही आतमध्ये स्टोर करून. बरोबर बरोबर. हा व्हाईट वाला. आणि याच्यामध्ये हा व्हाईट वाला तुम्ही बघत असेल तर जास्त तुम्हाला ऑनलाईन मध्येच दिसतो. हो, बऱ्याच बघितलं, बाहेरच्या देशातलं जास्त बघितलं. ऑनलाईन मध्ये जास्त जातं आणि इम्पोर्टेड आहे, म्हणजे बाहेर साईडच तुम्हाला जास्त. आता हे नॉर्मल असं खिचून त्याला असं लॉक करायचं. ओके, अच्छा, इथे लॉक दिलेलं, इथे मॅग्नेट दिलं, त्याच्याने तो होऊन जातो. बरं, आता याच्यामध्ये माझ्याकडे अवेलेबल 3 आणि 4 लेअर आहे. पूर्ण व्हाईट मध्ये देतो कॉन्सेप्ट. अच्छा, छान वाटतं. 1450 ला जातो 3चा, आणि 4चा जातो 1550. 100 रुपयाचाच फरक. सगळ्यात लहान पण आहे. हा कॉस्मेटिक्स वगैरे साठी लहान छोटे छोटे कानातले वगैरे तुम्ही बघू शकता. कानातलं वगैरे ट्रान्सफर ड्रेसिंग टेबल वर राहू शकतो. बरं, आणि हे पण एकदम कमी दरात आहे. हे 200 रुपयाला आहे मात्र. बरं, आणि याच्यामध्ये तुम्हाला मोठी साईज पाहिजे, जसं तुम्ही इथे आले ना, तर इथे तुम्हाला भरपूर व्हरायटी भेटणार आहे. हा पण एक रंगीत छान, कलरफुल मध्ये पाहिजे, ट्रान्सपरंट मध्ये पाहिजे. नंतर ऑफिस वगैरे मध्ये A4 साईज स्टेशनरी साठी लागतं, हा स्पेशल त्याच्यासाठी आहे. तर बरेचसे असे स्टोरेज. तर हिरेन दादांनी छान माहिती दिली आणि छान अगदी नेहमीप्रमाणे त्यांनी अगदी सीझन नुसार इथे वस्तू असतात ज्या आपल्याला किचन मध्ये बायकांना उपयोगी पडतात घरामध्ये. त्या सगळ्या गृहोपयोगी वस्तू तुम्हाला इथे स्वस्तिक ट्रेडर्स मध्ये अगदी होलसेलच्या दरात मिळणार आहे. बरेच व्हरायटी आहे. या मस्त शॉपिंग करा. आणि आता उपयोगी वस्तू आहेत या, उपयोगी वस्तू गरमीच्या सीझन मध्ये. तर तुम्हाला सगळे होलसेलचे दर आहेत. खूप काही आहे. या आम्ही जेवढं दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे. छान आहे. तुम्हाला आईस बॉक्स पण आहे, काचेचे जार. हो, परत बॉटल्स मध्ये बरेचसे व्हरायटी अजून आहेत. त्यांनी थोडेसे भरपूर डिझाईन्स आहे. कुल्फीसाठीच आहे, पाण्यासाठीच स्टोरेज आहे. व्यवसाय करत असाल तर त्यासाठी अगदी उत्तम आहे दुकानासाठी. दादा खूप धन्यवाद, तुम्ही छान अगदी वेळ दिला. आणि कस्टमर असतात तुम्ही बघू शकता. तर आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सगळ्यांना याचा लाभ घेता येईल. हे आता आपल्याला मसाला लोणच्यासाठी लागणारच आहे चिनी मातीचं. असं नसेल तर तुम्ही ते खरेदी करू शकताय. कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. बाय.